तर नक्कीच आपण नेत्र परीक्षण करून घ्यायचंय आणि अल्प दरात चष्मा तुम्हाला मिळेल. धन्यवाद. तर चला दोन स्फोटक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला विनायक पाटील आहे स्ट्रायकिंग एंडला, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी भाव्य 11 संघाचा संघनायक दैवत पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर आहे तनय गोंदले. गोलंदाजी मार्कवर दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचा कॉन्फिडन्स दुणावलाय, कारण एक सामना त्यांनी जिंकलाय. तर पहिला सामना इथं खेळण्यासाठी भाव्य 11 हा संघ आहे. बघायचं किती धावांचं लक्ष्य प्रस्थापित करेल ते सांगणारे 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज, दोन्ही विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर आपण विचार केला तर विनायक पाटील पिंट्या या नावाने सुपरिचित हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर दुसऱ्या बाजूला दैवत पाटील हा नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. तनय गोंदले फ्रंटलाईन गोलंदाज आहे, आघाडीचा गोलंदाज. बघायचं त्याच्या समोर मोठं आव्हान आहे, कडवं आव्हान आहे, कारण दोन मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉल पिचिंग करत असताना ऑफसाईडला फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. बॉल चालू इथं गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगलने खातं उघडतोय स्वतःचं आणि आपल्या टीमचं फलंदाज विनायक पाटील. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आहे तनय गोंदले. P1चा षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले म्हटलं तरी हरकत नाही, कारण 38 सर्कलच्या आतमध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षक आहेत आणि ती संधीचा फायदा उचलेल का फलंदाज विनायक पाटील आणि त्याच्या बरोबरीने दैवत पाटील. तनय गोंदले पण गोलंदाजी ट्रॅकवर शफल क्रॉसवर ऑन साईडला खेळण्याचा मानस होता फलंदाज विनायक पाटील याचा. त्याला बीट केलं, शरीराचा वेध घेतलाय आणि लगेच एक क्विक सिंगल कंप्लीट केली, चिकी सिंगल कंप्लीट केली. या बॉलवर फलंदाज विनायक आणि दैवत पाटील लेग बाईज. एक एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती बिनगडी बाद 2 धावा. पहिला षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 बॉलवर तर बीट केलंय मी तर म्हणेन गोलंदाज तनय गोंदले याने, फलंदाज विनायक पाटील आणि त्यानंतर आता मात्र एक चिकी सिंगल झाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकिंग फलंदाज येतोय जो टीमचा तारणहार आहे, कॅप्टन आहे, संघ नायक आहे दैवत पाटील. तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी क्षेत्रक्षेत्र थोडीशी निहाळणी केली या फलंदाजाने आणि हे फार महत्त्वाचं असं ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय आणि बघायचं कुठल्या क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज दैवत पाटीलच्या माध्यमातून केला गेला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली झाली. थोडासा शॉर्ट सिलेक्शनवर नाराज दिसलाय फलंदाज दैवत पाटील, कारण अकुल टप्प्याचा चेंडू होता, पूल करायचं होतं त्याला ऑन साईडला स्क्वेअर आणि मिड विकेटच्या वरतून उडवायचा होता, मात्र बॅटच्या समोरच्या हिश्श्याला हा बॉल लागला आणि त्यामुळे मिडॉनमध्ये कुणाल मुकादमच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावला गेला. पुढचा बॉल समोर बॉल टाकला होता, मात्र बॉल चालला इथे विकेट किपरच्या डोक्यावरून एका धावेसाठी. एक बरोबर टीमची धावसंख्येमध्ये भर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद 3 धावा. चार बॉलमध्ये फक्त 3 धावा रोखून धरलं या षटकामध्ये फलंदाज दैवत आणि विनायक या 2 फलंदाजाला आघाडीची जोडी आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये आकडा दुहेरी दिसेल, मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होईल इथे सर्व्हिस स्टेशन्स या संघावर. काय माहिती बघ. पुढचा बॉल फुलटॉस होता, ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. संकेत पाटील आहे तिथे फिल्डिंग करण्यासाठी डीपला. सिंगलवर समाधान व्यक्त करत असताना हे दोन्ही फलंदाज चांगली भूमिका पार पाडतो आपल्या टीमसाठी. गोलंदाज तनय गोंदले जास्त रूम दिलं जात नाही या षटकामध्ये. 5 बॉलचा जर विचार केला तर 5 बॉलमध्ये हे दोन्ही फलंदाज अडखळत खेळत असताना मात्र कुठेतरी आता सावरावा लागेल या संघाला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे, एक चांगले उच्च दर्जाचे हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मात्र या फलंदाजाला मात्र इथे तनय गोंदले या गोलंदाजाने शान ठेवले. P1च्या षटकामध्ये हे फार महत्त्वाचं असतं आणि हे फार कमी आपल्याला पाहायला मिळते. बघायचा चेंडूने तो उचली घेतली, बाउन्स देखील पाहायला मिळाला. इथे आशालभूत नजरेने पंचांकडे पाहत होता, कुठेतरी वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल, मात्र एक चांगला योग्य निर्णय आणि अशा प्रकारे पहिल्या एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली P1ची. आणि या पहिल्या षटकामध्ये मी गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण त्याने धावा खर्च केल्या त्या फक्त 4 आणि विकेटचं कुठल्या प्रकारचं नुकसान झालं नाही. हे जमेची बाजू असेल भाव्य 11 या संघासाठी. DJ Atul
पाहिजे. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोअर कार्डवर. विनायक पाटील 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव, 2 बॉल डॉट केला. त्याच्यानंतर दैवत 3 बॉलमध्ये 2 धावांवर तो खेळतोय. पहिला षटक तनय गोंदले आणि P1चा षटक टाकला. गोलंदाजाचं मी कौतुक करेन. लेंथ लाईन दिशेवरचं नियंत्रण आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केलेत आतापर्यंत या गोलंदाजाने 4. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर करण पाटील येतोय गोलंदाजीसाठी. आता मात्र हात खोलावे लागेल हे दोन्ही फलंदाजांना, विनायक पाटील आणि दैवत पाटील या 2 फलंदाजांना, कारण स्कोअर कार्डवर धावसंख्या ती फक्त 4. 3 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 18 बॉलची संधी अजून आहे. तर बघायचं 18 बॉलमध्ये किती षटकार किती चौकार या 2 फलंदाजाच्या बॅटमधून येतील. बॅट आणि बॉलचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने दैवत पाटील आहे बॅट घेऊन चेंडू टोलावण्यासाठी, चेंडू सीमेरेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला करण पाटील चेंडू घेऊन या धावा रोखण्यासाठी तो देखील सज्ज आहे. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल या 2 खेळाडूंमध्ये. दैवत पाटील विरुद्ध करण पाटील असा हा सामना. पहिल्या षटकामध्ये तर तनय हबी ठरला. चांगला एक यशस्वी षटक त्यांनी टाकला आणि आग ओकणारी गोलंदाजी त्या षटकामध्ये त्यांनी टाकली गेली. फक्त 4 धावा कडे बाद करण्यामध्ये तो असफल ठरला. आणि सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल ओव्हर पिच होती, ऑन साईडला अक्षरशः खोदून काढला. इथे फिल्डर ज्ञानेश्वर पाटीलच्या डोक्यावरून थोडासा उसळी घेतली. समोर बॉल आल्याच्या नंतर आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे फक्त एक सिंगलने समाधान व्यक्त करत असताना फलंदाज दैवत पाटील. 7 बॉलमध्ये फक्त 4 सिंगल आलेत, 2 डॉट आलेत. एक जर पाहिलं तर लेग बाईज झाले तर म्हणजे संघाची धावसंख्या आहे 7 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 5 धावा. दैवत पाटील आणि विनायक पाटील या 2 फलंदाजाला शांत ठेवलंय. आता बघायचं किती टाइम किती वेळ तुम्ही या फलंदाजाला शांत ठेवला आणि अशा प्रकारे लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकून दिलाय फलंदाज विनायक पाटीलच्या बॅटमधून निघणारा या इनिंग मधला पहिला षटकार. आणि षटकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते बिनगडी बाद 11 धावा. 11 धावा स्कोअर कार्डवर. पहिल्या षटकामध्ये ज्या फलंदाजांना शांत ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं, जास्त रूम दिलं नाही गोलंदाज तनय आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलवर एक मोठा प्रहार फलंदाज दैवत विनायक पाटील याच्याकडनं रॉंग 1 बॉल होता ऑन साईडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार फलंदाज विनायकच्या बॅटमधून आणि असा हा बरोबर टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. आता मात्र विचार करणारी गोलंदाजी करावी लागेल. विचार करावा लागेल गोलंदाज करण पाटील याला विनायकच्या विरुद्ध कशा पद्धतीने रणनीती आखली करावी लागेल. आणि विकेट जी आहे महत्वाची विनायक पाटील याची पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल जातो इथं मिड ऑनवरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली झाली. ते एक सिंगलवर समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ते 18 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये तनय यांनी चांगली बॉलिंग केली होती, 4 धावा त्यांनी खर्च केले होते. आणि दुसऱ्या षटकामध्ये करणच्या विरुद्ध 2 मोठे प्रहार 2 मोठे षटकार आले विनायकच्या बॅटमधून आणि त्यामुळे कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल भाव्य 11 या संघाने. कारण स्कोअर कार्डवर आता धावसंख्या आहे ती 18 धावा स्कोअर कार्डवर. आता मात्र गती कमी केली होती, फलंदाज बीट झाला आणि आश्चर्याचा धक्का इथे बसलाय फलंदाज दैवत पाटील याला. दैवत पाटीलचं जर फलंदाजाचं विश्लेषण केलं तर खूपच खराब फलंदाजी करतो. टीमचा कॅप्टन आहे, भरपूर त्याच्याकडे जबाबदारी होती. असं वाटतं नेतृत्वाला साजेशी करणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल. मात्र अजूनही वेळ आहे, अजून भरपूर बॉल शिल्लक आहे. जवळजवळ 13 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये आतापर्यंत 18 धावा स्कोअर कार्डवर. करण पाटील पुन्हा एकदा शॉट बोलतो ऑन साईडला. बघायचं आता फिल्डिंग चांगली झाली तिथे ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं, मात्र चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला माहिती आहे सिंगल कंप्लीट सहज रीतीने झालेली आहे आणि त्याचमुळे सिंगरवर समाधान व्यक्त करत असताना फलंदाज दैवत पाटील सिंगर बरोबर 2 षटकांची
तर यानंतर होणारा सामना आहे मेगा शिक्षिकां स्पोर्ट्स विरुद्ध अग्रे अव्हेंजर. विनंती असेल 4 षटकांचा जेव्हा खेळ संपेल लगेच टॉस उडवण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टनला यायचं आहे. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय 9.50च्या धावगतीने. येथे भाव्य 11 हा संघ बॅटिंग करत असताना स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 19. कुठल्या प्रकारच्या विकेटचं नुकसान झालं नाही हे एक बेनिफिट आहे या संघाकडे. कुणाल मुकादम बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे, सज्ज आहे फलंदाजी करण्यासाठी. दैवत 6 बॉलमध्ये फक्त 4 धावांचं त्याने कॉन्ट्रीब्युशन दिले आपल्या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला विनायक चांगली बॅटिंग करत असताना 6 बॉलमध्ये 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने 14 या आकड्यावर तो सध्या आतापर्यंत बॅटिंग करतो. एक लेग बाईज आहे एक्स्ट्रा स्वरूपात जो तने याने दुसरा चेंडू टाकला होता. कुणाल मुकादम गोलंदाजीसाठी सज्ज. स्कोअर कार्डवर धावसंख्या 19. पहिलाच बॉल फेस करत असताना दैवत पाटील जोरदार पायाची अपील केली होती अंपायरकडे आणि मात्र एक लेग बाईज. यानंतर सर्वोच्च सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्व संघाच्या संघ मालकाने कॅप्टनने नोंद घ्यायची आहे. लेग बाईज बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 20. विनायक पाटील ऑन स्ट्राईक एंडला सज्ज आहे. मॅन इन फॉर्म या हंगामामध्ये जर पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगली अफलातून बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. गोलंदाज करण पाटीलच्या ऑन साइडला आणखीन एक मोठा धमाका. बॉल चाले सिमरसीच्या बाहेर 6 धावांसाठी अंपायरचा सिग्नल होतोय. षटकार षटकार षटकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 26 धावा. बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी फलंदाज विनायक. 3 षटकार या इनिंगमध्ये त्याने ठोकलेत. पहिल्या षटकामध्ये तर फक्त अडखलत खेळत होते, चाचपलत खेळत होते 2 खेळाडू आणि त्यानंतर आता मात्र डावाला सावरलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, बीट झाला. यष्टीरक्षक देखील बीट झालाय. मात्र एक सिंगल इथे धावून पूर्ण करतोय फलंदाज विनायक आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर आहे. मात्र दैवतला आता हात खोलून बॅटिंग करावी लागेल. दैवत 7 बॉलमध्ये फक्त 4 धावा आणि ही विकेट जर पाहिली तर सर्व्हिस स्टेशन यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत दैवत असेल खेळपट्टीवर तोपर्यंत धावांचा जो ओघ आहे तो कमी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथं ऑफसाईड अप्पर कट करण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं झेल संपन्न झालं आणि अशा प्रकारे पहिल्याच विकेटचं पतन झाले. संघाची धावसंख्या आहे धावफलकावर 1 गडी बाद 27. बघा उद्या सुनील सर जे खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत त्यांसाठी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था अग्रिकोई प्रीमियर लीगच्या वतीने केली जाणार आहे. एक नम्रतेचं आव्हान असेल प्रत्येक या ठिकाणी जे आमचे मान्यवर आहेत, खेळाडू आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, कुणाला सढ हस्ते मदत करायची असेल आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन ती मदत देऊ शकता. उद्या सगळ्यांसाठी खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांसाठी अग्रिकोई प्रीमियर लीगच्या वतीने जेवणाची व्यवस्था आहे. तर कुणाला मदत करायची असेल सढ हस्ते आपण आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये येऊन देऊ शकता. धन्यवाद. ओव्हर टू यू सुनील सर. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर मोहित बॅटिंग करण्यासाठी. पहिला यश कुणालला मिळतोय. आता मात्र लेगस्टिकच्या बाहेर बॉल निघून गेलाय. पिचिंग खराब दिसले अंपायरला. वाईड 1 रन मिळेल. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. पहिल्या विकेटचं नुकसान झालं. पहिला फलंदाज बाद झाला दैवत जो संघाचा संघनायक होता. मात्र फारशी चांगली कामगिरी फलंदाजाने केली नाही. तो फलंदाज बाद झाला कुणालाच्या वैयक्तिक पहिल्या षटकातील 4थ्या बॉलवर आणि त्यानंतर वाईड आला. त्याला कारण आहे कारण एक मातब्बर खेळाडू एक स्फोटक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी विनायक पाटील आहे. पण एकदा मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. बॉल हवेमध्ये मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय एफर्ट्स दिले तर काय क्षेत्ररक्षणाचा उत्तम दर्जा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जर पाहिलं आणि गोलंदाज कुणाल मुकादम याच्याकडनं हा दुसरा विकेट.
या ओव्हरमध्ये देखील धावांवर अंकुश ठेवलाय गोलंदाज कुणाल मुकादम याने आणि ज्या महत्त्वपूर्ण विकेट होते विनायकची विकेट खूप महत्त्वाची होती आणि ती गोल्डन विकेट इथं मिळवले गोलंदाज कुणाल याने. कुणालच्या खात्यामध्ये देखील 2 विकेट इथं आलेत कारण पहिला फलंदाज त्याने बाद केला होता दैवत याने, दुसरा फलंदाज बाद केला तो म्हणजेच विनायक पाटील याला. नवीन जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये मोहित आणि दुसऱ्या बाजूला साहिल. मोहित आहे स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी. एकच रन घोषांकित क्षेत्रामध्ये गेली आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 29 धावा. चला शेवटचं षटक आहे स्लॉगिंग ओव्हर. देत ओव्हर हाणामारीचं षटक आहे. भरपूर नावाने संबोधलं जातं या षटकाला आणि तो महत्त्वपूर्ण षटक महत्त्वाची जबाबदारी बघायचं कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर इथं कॅप्टनच्या वतीने सोपवले जाईल कारण स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन साहिल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मोहित आहे. नवीन जोडी आहे कारण जो विध्वंसक बॅट्समन होता जो आक्रमक बॅटिंग करत होता विनायक पाटील त्या फलंदाजाला शांत केलं गोलंदाज कुणाल याने आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील. मागच्या मॅचचा हिरो चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या निर्णायक षटकामध्ये 11 धावांची गरज होती आणि 6 धावा खर्च करून 3 विकेट या गोलंदाजाने मिळवले होते आणि त्याचमुळे कुठेतरी कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवलाय. 6 बॉल टाकण्यासाठी त्याच्या हातामध्ये हा शेवटचे डेथ ओव्हर दिलेली जाते आणि बघायचं किती धावांचं टार्गेट सेट होईल ते सांगणारे हे शेवटचे 6 बॉल आणि ते टाकण्यासाठी बॉलर तयार आहे ज्ञानेश्वर पाटील. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल भोईर येतोय. 6 बॉल 27 धावा 29 धावा आहे स्कोअर कार्डवर. पहिलाच बॉल ऑफ साइडला एनफिल्डच्या वरतून बॉल उडवलाय 4 धावांसाठी. बघा आक्रमकता म्हणजे क्रिकेट नाही तर कलात्मक देखील असणं आवश्यकता आहे आणि ते कलात्मक स्ट्रोक इथे फलंदाज साहिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 33 धावा. काय शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ साईडला जर पाहिलं तर डीपला एकच क्षेत्रक्षेत्र होता डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि इथं कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल उडवला 30 सर्कलला भेदून 4 रन फलंदाज साहिलच्या बॅटमधून आल्या पहिल्याच बॉलवर चौकार त्याने ठोकलाय ज्ञानेश्वरच्या विरुद्ध आणि ज्ञानेश्वर आता मात्र पूर्णपणे दबावामध्ये. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला शॉट सिलेक्शन बॉल जातो 1 बॉल मिरशीच्या बाहेर. आणखीन दुसऱ्या बॉलवर सलग दुसरा चौकार ठोकलाय फलंदाज साहिल याने आणि या 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. खूप मोठे जबाबदारीचा हा षटक असतोय. शेवटचे 6 बॉल देत ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये येतात आणि तेच प्रयत्न करताना दिसतोय फलंदाज साहिल. इथं बॉलरच्या डोक्यावरून बॉल चालला स्ट्रेट 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार तिसरा चौकार फलंदाज साहिलच्या बॅटमधून. तर या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व काय पाहायला मिळाला. विकेटची हॅट्रिक देखील पाहायला मिळेल भावेश आणि षटकारांची हॅट्रिक देखील भावेशच्याच नावावर नोंद केली गेली आणि आता मात्र चौकारांची हॅट्रिक देखील इथे साहिलच्या नावावर. स्कोअर कार्डवर धावसंख्या 41. आता मात्र बीट केल्या बॅट्समनला गोलंदाज ज्ञानेश्वर याने. आता मात्र कुठेतरी चांगली पिचिंग केली. लाईन अतिशय चांगली आहे. टप्पा योग्य होता. दिशेवरचं नियंत्रण होतं आणि त्याचमुळे थोडासा का होईना मागे चेंडू टाकला आणि त्यामुळे हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यामध्ये अडथळा निर्माण झाला फलंदाज साहिल याला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 12 धावा आतापर्यंत पोहोचला. लोअर फुल टॉस ऑन साईडला फटका फसलाय. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. फिल्डर आहे तिथे डीपला आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन इथं पॅवेलियनमध्ये जावं लागेल आता म्हणतो फलंदाज साहिल याला. मेगा शशिकांत स्पोर्ट्स या संघाचा संघनायक आणि अग्री अवेंजर या संघाचा संघनायक लगेच नाणेफेकीसाठी यानंतर होणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील कारण 4 षटकांचे सर्व सामने संपलेत. प्रत्येक संघाने 4-4 षटकांचे सामने खेळलेत आणि त्यामुळे आता 3 षटकांचे सामने यानंतर खेळवण्यात येते. शेवटचा बॉल आहे
उडवायचा होता ऑन साईडला बॉल साईड शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये निशांतने थोडीशी चुकी केली, एक सिंगल कंप्लीट केली आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल का हे पाहावं लागेल. अंपायरचा बोट आकाशाकडे गेला आणि अशा प्रकारे फक्त एकच रन स्कोअर कार्डमध्ये जोडली जाईल आणि 1 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 42 आणि 43 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. या लगेच अग्रे अवेंजर संघाचा कॅप्टन या आणि त्यांच्या विरुद्ध मेघा शशिकांत संघाचा कॅप्टन लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये तुम्हाला टॉस उडवण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली, टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. तुझी माझी जमल चोरी माझी आगरी राजा, तुझी माझी थँक्यू. जमल चोरी. चला यायचंय आगरी एव्हेंजर्स आणि मेगा शशिकांत 11 या दोन टीमच्या कॅप्टन्सने. हा सामना 3 षटकांचा असेल राईट. तर मी पाहुण्यांना आमंत्रित करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये, म्हणजेच आमच्या मावरं पकडायच्या होडीन मी आमच्या पाहुण्यांना आमंत्रित करतो. येवाचं आहे तुमचे शुभ हातशी टॉस उडीला जाणार आहे. चंद्रकांत पाटील साहेब आपण यायचंय. चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती असेल आपण यायचंय. चल लगेच या. चंद्रकांत पाटील साहेब तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. अक्षय मुकद आपण यायचं. अक्षय मुकद आपण या टॉस साठी. अक्षय मुकद आपण यायचंय. शुभ हस्ते लगेच येस. चंद्रकांत सर तुम्हाला शोधतोय कुठे तुम्ही गायब झालेत. मला वाटतं मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलं की काय. एका बाजूस आगरी एका बाजूस कोया. सामना 3 षटकांचा असेल दोन्ही संघाच्या माहितीसाठी. आतमध्ये यायचं आपण आणि तुमच्या शुभ हस्ते चंद्रकांत सर नाणेफेकी केली जाणार आहे. बॉबी दादा बोलेल. आगरी कॉल आणि आगरी छायांकित नाणं या ठिकाणी आलेलं. मी दादा नवीन तिकडे आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढू शकता. बॉबी दादा 2 सामने जिंकलेले आहेत. एक सामना जिंकलेला आहे, एक सामना पराभूत झाले. 2 सामने तुम्ही आतापर्यंत खेळलेले आहेत. तिसरा सामना खेळायचा आहे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही पहिला फिल्डिंग करू यांना बॅटिंग देऊ. बॅटिंग देऊ. बघा ह्यो जो परिसर आहे कासरवडोली परिसर ह्यो आता विकसित होत आहे. पक्क्या बिल्डिंग आहे या एरियामध्ये बांधल्या जातं. तर तुमची जागा जमीन हे एरिया नसणार आहेत. तर ते जागेवर तुम्ही काय करणार आहात? हे जागेवर तुम्ही काय करणार आहात? आमची जागाही गेले पण आमचं ग्राउंड शाबूत आहे. आमचे नगरसेवक नरेश मरेरा यांनी जाम प्रयत्न केले. नाही आमचा ग्राउंड आहे ना योगाभाऊ MC स्पोर्टचा ग्राउंड त्यांनी शाबूत ठेवला आहे. थोड्या वर्षात किंवा 1-2 वर्षात हे मैदान चांगला होईल. नाही चांगल्या मॅची होतील या आम्हाला नगरसेवकांनी सांगून ठेवले. तर त्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि आयोजन प्रथमच आमचे विभागन आगरी कोली जी मॅची भरवले त्याबद्दल एक कमिटीचा जाम त्यांना पुढच्या वर्षी त्यांनी अजून मोठी तुर्लावीन करावी. त्यांना आम्ही चांगली मदत पण करू. एवढंच बोलून माझं 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोली. तर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे या ठिकाणी मेघा शशिकांत या टीमने. फलंदाजी करायची आहे. मनासारखा निर्णय मनाविरुद्ध. फिल्डिंग आली बॅटिंग आली काय नाही पण 100% दिलं सर्वांनी तर मॅच नक्कीच जिंकू. तर ऑफ द टॉस बॉक्स क्वेश्चनचं 80 वेळ झाले. तर जेवायला काय आवडते तुम्हाला? मावरं खावायला आवडतंय, चिकन खावायला आवडतंय, मटण खावडतं आणि तुम्ही आवडून मोठ्या मोठ्या चक्क मारता. तर तुमचा आहार काय आहे? जेवणाचा जेवण काय जेविता? आगरी कोलींना व्हेज तर आवडतच नाही. नक्कीच नॉनव्हेज आवडेल. ठीक आहे. वेळ देखील इतकाच महत्वाचा आहे. नाणेफेक पराभूत झालेले आणि आगरी अवेंजर्सला बॅटिंग करायला जाऊया पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज आहेत सुनीलजी भोईर. ओव्हर टू यू. चला दुसऱ्या डावाकडे आपण बोलूया. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 42 आणि विजय उद्दिष्ट ठेवले ते 43 धावांचं.
सलामीर जोडीमध्ये आतमध्ये दाखल झाले रमाकांत ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला करण पाटील. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती रमाकांत ठाकूर याने 11 बॉलमध्ये 25 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला करण पाटील मात्र या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला. खराब गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र मी तिसऱ्या षटकामध्ये कुणालने चांगलं कमबॅक करून दिलं होतं. आणि चौथ्या षटकाचा जर विचार केला तर स्लॉगिंग ओव्हरमध्ये सलग 3 बॉलवर 3 चौकार ठोकले होते साहिल याने आणि तोच आता मात्र इन ॲक्शन बॉलिंगमध्ये पहिलाच बॉल टाकण्यासाठी तयार ऑफ साईडला इथं बॅकफुट जाऊन उडवलाय बॉल सिमरेशीच्या दिशेने 2 शतकक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करताच मात्र अखेर इथं बॉलचा विजय झाला आणि पहिल्याच बॉलवर येतोय दणदणीत चौकार फलंदाज रमाकांत ठाकूरच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर चौकार आणि इथं भव्य दिव्य स्वागत गोलंदाज साहिल याचं केलंय. फलंदाज रमाकांत ठाकूर एक तंत्रशुद्ध टॅलेंटेड फलंदाज आहे. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन ऑफ साईडला कट करायचा होता. फ्लाय स्लिप मधून बॉलचं गेलाय. फक्त एकच सिंगल मिळेल जोपर्यंत यष्टीरक्षक दैवत पाटील त्या बॉलला गॅदर करेल आणि एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 5 जाईल. लक्ष ठेवलं 43 धावांचा 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला रन करायचे आहेत. म्हणजे सरासरी जर रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 11च्या सरासरीने तुम्हाला या धावांपर्यंत पोहोचायचं आणि त्यासाठी मात्र प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा चौकार षटकार येणं अपेक्षित आहे. सुरुवात तर चांगली केली मी तर म्हणे फलंदाज रमाकांत ठाकूर याने पहिल्याच बॉलवर ऑफसाईडला P1 आणि 30 सर्कल भेदून त्याने चौकार ठोकला होता आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल आल्या. आता मात्र करण पाटील एक डावखुऱ्याचा घातक फलंदाज. डावखुऱ्याचे फलंदाज नेहमीच घातक असतात. मात्र बघायचं या मॅचमध्ये याची भूमिका काय असेल. रमाकांत ठाकूरची तर महत्त्वाची आणि मोलाची भूमिका राहिली पहिल्या मॅचमध्ये देखील आणि या मॅचमध्ये देखील त्यांनी ते सिद्ध केलं. पहिलाच बॉल त्यांनी ठोकलाय चौकार आणि गोलंदाज साहिलच्या विरुद्ध. पुढचा बॉल पिचिंग अतिशय खराब होती. ऑन साईडला फटका फसला. फिल्डर आहे कव्हरच्या जवळ आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं नुकसान झालंय. पहिला फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झाला इथे सर्व्हिस स्टेशन या संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर असताना निशांतने जर षटकाराची तिकडी कंप्लीट केली तर रोशन ठाकूर आणि स्वप्नील हिरे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे 2000 रुपयांचं. निशांतसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकाराची तिकडी आणि 2000 रुपये तुमचे. साहिल आहे गोलंदाजी ट्रॅकवर. साहिलच्या विरुद्ध एक रणनीती आखून आता इतर बॅटिंग करावी लागेल फलंदाज रमाकांत ठाकूर याला. कारण साहिल एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे. बघायचा ऑन साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडून झालाय बॉल असं पंचांचं मत आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या बरोबरीने टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत 1 गडी बाद 6 धावा. पार्टनरशिप खूप महत्त्वाची होती. पहिल्या विकेटसाठी जर आपण पाहिलं भाव्य 11 या संघाकडे विनायक आणि दैवतची 27 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आणि ती खूप महत्त्वाची ठरली हे 43 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी. एकच रन मिळेल. लिक्विडेशन झोन आहे. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 7 धावा. लक्ष ठेवलं या मॅचमध्ये 43 धावांची गरज होती 24 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवर आला चौकार. दुसऱ्या बॉलवर आली सिंगल. तिसऱ्या बॉलवर आली विकेट. चौथा बॉल टाकत असताना वाईड आणि त्यानंतर मात्र सिंगल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. 2 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे 2 बॉलमध्ये जर या टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर 4 धावा येणं गरजेचे असेल. फलंदाज रमाकांत आणि फलंदाज निशांत याच्या माहितीसाठी चांगली बॅटिंग करावी लागेल.
फलंदाज रमाकांत ठाकूरला मागच्या मॅचमध्ये ज्या रमाकांत ठाकूरने 11 बॉलमध्ये 25 धावा ठोकल्या होत्या तो सध्या स्ट्रायकिंग एला बॅटिंग करण्यासाठी अखोल टप्प्याचा चेंडू होता ऑफ साईडला पॉईंटच्या डोक्यावरून बॉल उडवलाय बॉल चालला येते डीप पॉईंट क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉईंटकडे बॉल डायव्हर्ट झाला आणि अशा प्रकारे एक धाव घोषित अंपायर करतायत आणि एक बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर सिंगलने दबाव निर्माण होईल इथे फलंदाजी करणारा सर्व्हिस स्टेशन या संघावर एक सामना या संघाने जिंकलाय त्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला आहे तर पहिलाच सामना इथं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 42 धावा ठोकले 4 षटकामध्ये आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा इथं पटकावल्या ते फलंदाज विनायकच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 3 षटकारांच्या मदतीने 21 धावांची धुराधारी पारी त्यांनी पेश केली आपल्या टीमसाठी साईडचा शेवटचा बॉल असेल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टॅप स्ट्रोक फटका फसलाय शतरक्षक येतोय फिल्डर आणि जजमेंट अतिशय चांगलं इथं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे रमाकांत ठाकूर फलंदाज बाद एक या ठिकाणी विशेष सन्मान मी घेणार आहोत सन्माननीय विशालजी पाटील जे वाघवीला बिलॉंग करत त्यांचा एक संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो ज्ञानेश्वर स्पोर्ट्स हा तर या मान्यवरांना देखील विशेष सन्मान केला जाणार आहे विशालजी पाटील आग्रेकोळी प्रीमियर लीगच्या कमिटी मेंबर्सच्या वतीने खास सन्मान एक मानाची अभिमानाची अशी आग्रेकोळी टोपी आणि त्याचसोबत या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन आम्ही विशेष सन्मान करतोय सन्माननीय विशाल पाटील यांचा ऑल द बेस्ट फॉर युअर टीम थँक्यू आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावांची गरज शेवटच्या बॉलवर थांबायला हवा होता फलंदाज रमाकांत ठाकूर याला कारण एक घातक गोलंदाज होता नेहमीच चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज साहिल फ्रंटलाईन गोलंदाज याच्यासाठी तर मी म्हटलं गेलो होतं का आघाडीचा गोलंदाज आहे कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट टेकर घेणारा हा गोलंदाज होता आणि त्यामुळे कुठेतरी शेवटच्या बॉलवर संधी निर्माण झाली शतरक्षण देखील अतिशय चांगलं झालं ऑफसाईडला वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जजमेंट अतिशय चांगलं झालं आणि त्यामुळे रमाकांत ठाकूरची खेळी संपुष्टात आणली 2 विकेटचं नुकसान झालं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज साहिल याने आणि अशा प्रकारे नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये निशांत आणि कुणाल मुकादम बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहेत तर सेकंड ओव्हरमध्ये बघायचं गोलंदाजी ट्रॅकवर कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल कारण लक्ष आता मात्र 18 चेंडूमध्ये 35 धावांचं 18 चेंडूमध्ये 35 धावा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता मात्र थांबावं लागणार नाही चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल दोन्ही बाजूंनी प्रति हल्ले चढवावे लागेल एका बाजूला कुणाल मुकादम आणि दुसऱ्या बाजूला निशांत बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहेत खूप दिवसानंतर निशांतला आज मैदानाच्या आतमध्ये पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याची बॅट तलपताना दिसेल का कुणालची बॅट तलपताना दिसेल का त्याची भूमिका फार महत्त्वाची राहील का या मॅचमध्ये कारण एक सामना या संघाने जिंकलाय दुसऱ्या सामना खेळण्यासाठी तयार आहे तर दुसऱ्या बाजूला भाव्य 11 हा संघ पहिलाच सामना खेळतो आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये साहिलने दमखम दाखवलाय 2 विकेट त्याने मिळवलेत रमाकांत ठाकूर आणि करण पाटील या 2 फलंदाजांना त्याने पवेलचे बाहेर पहिल्याच खोल टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथं अपील केली होती क्वाड बिहाइंड विकेटची अंपायरवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इथे करत असताना कॅप्टन दैवत पाटील जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चिराग भोईर जो गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आहे चांगला योग्य निर्णय अंपायरच्या वतीने बॉल डॉट झाले कारण बॅट्समनला बीट केलंय 7 बॉलचा खेळ संपलाय टोटल स्कोअर कार्डवर 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे 35 धावांची गरज आहे प्रति बॉलवर 2 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला या 35 धावा डिफेंड कराव्या लागतील भाव्य 11 या संघाला चिराग दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न न पाहता खेळणारा हा बॉल फलंदाज कुणाल मुकादम खेळत असताना सलग दुसरा बॉल येतो डॉट आणि इथं दबाव जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना कुणाल मुकादम याच्यावर गोलंदाज जर पाहिलं तर चिराग कारण खूपच मागे हा चेंडू टाकतोय आणि सरळ डायरेक्ट मोठा फटका खेळण्याचा मानस असतो फलंदाज कुणाल याचा वेट अँड वॉचची जर पॉलिसी वापरली तर नक्कीच चांगल्या धावा येऊ शकतात या ओव्हरमध्ये फलंदाज कुणालच्या माध्यमातून चिराग डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावला होता आणि तिसरा सलग बॉल डॉट येतोय चांगली गोलंदाजीची भूमिकेमध्ये पाहायला मिळते गोलंदाज चिराग दबाव आहे आता मात्र सर्व्हिस स्टेशन या संघावर रमाकांत ठाकूरला टिकून राहणं फार महत्त्वाचं होतं शेवटच्या बॉलवर त्यांनी एक चुकीचा निर्णय घेतला लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साईडला आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथेच कुठेतरी डावपेच बिघडले गेले सर्व्हिस स्टेशन या संघाचं
रणनीती कुठेतरी आता मात्र चुकीची दिसते. 3 बॉल सलग इथं निर्धाव टाकतोय आणि त्यामुळे कुठेतरी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावला. आत्मविश्वास भरपूर महत्त्वाचा आहे आणि त्या आत्मविश्वासाने इथे आता मात्र बॉलिंग करतोय गोलंदाज चिराग भोईर. दुसऱ्या षटकात पुढचा चेंडू आता समोर टाकला, ऑन साईडला फ्लिक केला, फक्त चेंडूला दिशा दिली. एक सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल फलंदाज कुणाल याला. सिंगलने आपलं स्वतःचं खातं उघडतं, टीमच्या धावसंख्येमध्ये भर घालतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर कार्डवर आतापर्यंत 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर फक्त 10 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा. 10 चेंडूचा खेळ संपलाय, 9 धावा. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 34 धावांची गरज आहे. आता मात्र शांत बसून चालणार नाही. चौकार षटकारांची पाऊस पाडावा लागेल. धावांचा जो दुष्काळ पडलाय त्याच्यावर तुटून पडावं लागेल. आता मात्र ऑन साईडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं करणार होता फलंदाज निशांत, मात्र कुणाल याने त्याला थांबवलं आणि फक्त एकच धाव समाधान व्यक्त करत असताना स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती फक्त 10 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 33 धावा. 13 चेंडू आणि 33 धावा. डॉट बॉलनी दबाव निर्माण होतोय. इथे पर्सेंट ऑफ जर डॉट बॉल जास्त आले तर दबाव निर्माण होतोय सर्व्हिस स्टेशन या संघावर आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण कुणालचा जर आपण विचार केला तर 4 बॉल त्याने आतापर्यंत केलेत. 3 बॉल तो डॉट केल्याने एक धाव त्याच्या बॅटमधून ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल अख्खल टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला मन बनवलं होतं फलंदाजाने, मात्र अंतिम क्षणाला बॉल विकेट किपरसाठी सोडून दिला आणि 6वा बॉल देखील निर्धाव येतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. स्कोअर कार्डवर धावसंख्या ती 10 आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकाचं मी नक्कीच कौतुक करेन. मॅचला कलाटणी देणारा हा षटक ठरेल का, कारण या षटकामध्ये जरी विकेटचं नुकसान केलं नाही मात्र फक्त 2 धावा गोलंदाज चिराग भोईर यांनी खर्च केलेत आणि समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तर पारडं तर जड आहे मी तर म्हणेन भाव्य 11 या संघाचं, कारण ज्या संघाचे गोलंदाजाने 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावाच खर्च केलेत ते गोलंदाज 12 चेंडूमध्ये 33 धावा देतील का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. लगेच टीम मिटिंग जास्त घेऊ नका, नम्रतेची विनंती असेल. कॅप्टन दैवत पाटील याला प्लॅनिंग बनवा. पहिला गोलंदाज, दुसरा गोलंदाज, तिसरा गोलंदाज, चौथा गोलंदाज, यानंतर 3 षटकांचे सामने आपल्याला खेळवण्यात येतील याची देखील प्रत्येक कॅप्टनने नोंद घ्यायची. बघायचं तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलिंग लाईन अप नाही आहे भाव्य 11 या संघाकडे आणि त्याचमुळे ही टीम मिटिंग जास्त घेतली गेली आणि बघायचं आहे तिसरा षटक कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर सोपवलं जाईल. साहिलचं मी नक्कीच मात्र कौतुक करेन, कारण रमाकांत ठाकूर आणि करण पाटीलची भूमिका फार महत्त्वाची होती. ह्या 2 फलंदाज ह्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकले असते, मात्र त्या फलंदाजाला मात्र पहिल्या षटकामध्ये पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलं. तिसऱ्या बॉलवर करण पाटीलची विकेट मिळवली. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर इथे रमाकांत ठाकूरला पॅव्हलियनच्या दिशेने पाठवलं गोलंदाज साहिल याने. प्लीज फास्ट केला, जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती आहे. नाहीतर इथं पॅनल्टीला सामोरा जावा लागेल फिल्डिंग करणारा संघ भाव्य 11 या संघाला. 12 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र कसोटी आहे ती फलंदाज निशांत याची. 12 चेंडूमध्ये 33 धावा कंप्लीट करण्यासाठी षटकाराच्या परिभाषेत जर सांगायचं झालं तर 5 षटकार मारावं लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉलमध्ये हे 5 षटकार मारतील का हे दोन्ही फलंदाज. कुणालचा विचार केला तर थोडासा अडकलत साचपळत खेळतोय या मॅचमध्ये, कारण 5 बॉलमध्ये फक्त 1च धावांचं कॉन्ट्रिब्युशन त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं आणि मॅच जिंकायची असेल तर सर्वश्रेष्ठ योगदान मात्र या 2 खेळाडूंना द्यावं लागेल. सर्वांची नजर असतील ते म्हणजे फलंदाज निशान याच्या बॅटवर. त्याची बॅट तलपताना दिसेल का, त्याच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक सिलेक्शन होईल का, सिमरेशीच्या बाहेर पाठवण्याची क्षमता तर या फलंदाजाकडे आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मोहितला देखील विसरून चालणार नाही. एक नवीन नौखा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल फेस करता ऑन साईडला ड्राईव्ह केला, मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल चालले तर लोंगन मॉडेल यांच्याकडे फिल्डिंग अतिशय चांगली झाली. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षण खूप अंतर कापून आला हा बॉल अडवण्यासाठी आणि एक चांगली फिल्डिंग विनायक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या विनायक पाटीलने अफलातून बॅटिंग केली होती, 9 बॉल फेस करत असताना 3 षटकार उत्तुंग त्याने ठोकले आणि त्यामुळे एक चांगला फायटिंग स्कोर निर्माण झालं 43 धावांचं. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये साहिल बरसला फलंदाजाच्या विरुद्ध 2 विकेट त्यांनी घेतले आणि त्यानंतर मात्र चिरागने एक अफलातून नेतृत्व गोलंदाजी केली. 6 बॉलमध्ये फक्त त्यांनी 2 धावा खर्च केलेत. पण एकदा ऑफ साईडला
एक सिंगल वर समाधान व्यक्त करतो फलंदाज कुणाल आणि सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. निशांसाठी बक्षीस आहे. 2 बॉल 2 षटकार जरी आले तरी सुद्धा रोशन ठाकूर यांच्याकडून आणि स्वप्नील भोईर यांच्याकडून 2000 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. 2 षटकार जरी आले तरी 2000 रुपये निशांसाठी. ओव्हर टू यू. 10 चेंडू आणि 31 धावा. नवीन गोलंदाज आहे गोलंदाज मोहित. मात्र काय बॉलिंग करतोय. लेंथ अँड लाईन पहा, अचूकता पहा, वेग पहा, बॉन्स पहा, सर्व काही चांगलं आहे. क्लास आहे या गोलंदाजाचं आणि त्याचमुळे इथं बीट करतोय फलंदाज निशांत याला. 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 30 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सामना तर मी सांगेन झुकलाय भाव्य एलन वाघवेल या संघाकडे. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिक्स. बॉल चालायचं स्क्वेअरच्या डोक्यावरून बॉल चालायचं. पुन्हा एकदा बॉल अडवलं जातं डीपला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुणाल याचं आणि 2 धावा यशस्वी रीतीने पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 8 बॉलमध्ये 28 धावा. 8 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि त्यासाठी मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल तर सलग दुसरे हे 2 बॉल जे शिल्लक आहे त्या 2 बॉलवर 2 षटकार जर तुम्ही ठोकले तर 6 बॉलमध्ये 16 धावा सहज चेस होऊ शकतात. मात्र या 2 बॉलमध्ये कमीत कमी 2 ते 3 धावा जर खर्च केल्या तर पुन्हा एकदा मॅचमध्ये मजबूत पकड तर आतापर्यंत निर्माण केले गोलंदाजी करणाऱ्या संघाला. ऑन साईडला फटका फसलाय बघायचा. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल टिपण्याची संधी आहे गोलंदाज मोहित याला आणि ते एक चांगलं गुणवत्ता या गोलंदाजाने सिद्ध केले या मॅचमध्ये. आणि पहिल्या विकेटचं नुकसान वैयक्तिक त्यांनी केले. फलंदाज बाद झाला तो कुणाल. 2 धावा ना 7 बॉलमध्ये. योगेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. मोहितनी चांगला कारनामा केलं. मात्र मी सर्व श्रेय देईल ते म्हणजेच गोलंदाजी करणारा साहिल याच्यासाठी. पहिल्याच बॉलवर चौकाराने स्वागत केलं होतं फलंदाज रमाकांत ठाकूर याने. ऑफ साईडला काय एक नजाकत भरलेला स्ट्रोक पाहायला मिळाला चौकाराचा. आणि त्यानंतर मात्र साहिल याने चांगली लेंथ अँड लाईनवर गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चांगल्या विकेटचं त्यांनी नुकसान केलंय. आणि त्यानंतर चिरागवर कुठल्या प्रकारचा दबाव नव्हता आणि त्या दबावावर नसताना त्याचमुळे चांगली बॉलिंग त्याच्याकडे देखील झाली आणि मोहितने देखील इम्प्रेस केलंय या मॅचमध्ये. 5 धावा 1 विकेटचं त्याने देखील नुकसान केलं. आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. निर्णायक षटक आहे आणि बघायचा तो टाकण्यासाठी आता मात्र इथं स्वतः कॅप्टन येतोय का. दैवत पाटील तर समोर दिसतो, फ्रेममध्ये आहे, फोकसमध्ये आहे. आणि बघायचं त्याच्या हातामध्ये हा शेवटचा षटक तो स्वतः घेऊन येतो. स्वतः जबाबदारी स्वीकारले. शेवटचे 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 28 धावा. पहिल्या षटकामध्ये साहिलच्या षटकामध्ये धावा आल्या 8. दुसऱ्या षटकामध्ये चिराग याने 2 धावा खर्च केल्या. मोहित याने तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे आता दबाव नाही आहे तो म्हणजेच भाव्य 11 या संघावर. मात्र मी कौतुक करेन फलंदाज विनायक याचं. 9 बॉलमध्ये 3 उत्तुंग षटकार त्याने ठोकले आणि त्यामुळे एक चांगली फायटिंग स्कोअर या संघाने निर्माण केली. 43 धावांचा विजय उद्दिष्ट होता. पहिलाच बॉल टाकण्यासाठी टीमचा कॅप्टन आहे दैवत पाटील. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ आता मात्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. पहिलाच सामना तो खेळत असताना मात्र पहिल्याच सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना भाव्य 11 हा संघ. 6 बॉलमध्ये 28 धावा. फलंदाजी काहीशी चांगली केली नाही फलंदाज दैवत याने. आता मात्र गोलंदाजीमध्ये 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज होते. शॉट बोलतो शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. डीपला फिल्डर आहे, कदाचित बाद होईल. फलंदाज बाद. आई मी येतोय दर्शनाला मला अडवलं तोल नाक्याला. आई मी येतोय दर्शनाला मला अडवलं तोल नाक्याला. थोडा उशीर होईल येवाला न सांगते झोपले पोरा बालांना. 5 चेंडूमध्ये 28 धावा.
पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जास्त आले, जास्त निर्धाव चेंडू इथं हाताळले गेले आणि त्याचमुळे ते सर्व्हिस स्टेशन हा संघावर दबाव निर्माण झाला आणि कदाचित हा संघ यामध्ये स्पर्धेतून बाहेर देखील जाऊ शकेल का. ऑन साईडला फटका चांगला प्रॉपर टायमिंग होताना दिसतंय. बॉल चालू सीमरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. नाताळ निघाला पोरला लाई लागले बोल भराला. 4 चेंडू आणि 22 धावा, 3 षटकार 1 चौकार, 4 षटकार. गरज असेल पण एकदा ऑन साईडला खेळण्याचा पवित्रा घेतला होता फलंदाजाने. स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित धोकादायक ठरू शकले असते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दैव त्याच्याकडनं केला होता विकेट किपर एंडकडे, मात्र विकेट किपरच्या पायाला हा चेंडू लागला. त्याच्या पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू गॅदर केला गेला. तत्पूर्वी 2 धावा. आता मध्ये समीकरण उरलं 3 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. पहिल्याच ओव्हरपासून इथं मॅचवर पकड निर्माण केली होती भाव्या 11 या संघाने आणि आतापर्यंत ते अबाधित ठेवले या संघाने. फटका चांगला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदन करण्यासाठी आलेला हा षटकार फलंदाज योगेशच्या निशांतच्या बॅट मधून षटकार आलाय. पुढच्या बॉलवर आता षटकार आला तर रोशन ठाकूर यांच्याकडून आणि बॉल मिस, काही नाही. चला पुन्हा एकदा जाऊया सरांकडे. एक चेंडू आणि 14 धावा. मॅच कुठं गरम आहे. मॅन ऑफ द मॅच दिलं जाणार आहे नो डाऊट. ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी करून 9 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले, 21 धावांचा महत्वाची खेळी त्याने साकारली आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला. तो ठरतो या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे फलंदाज विनायक याला. विनायक मॅन ऑफ द प्लेअर चा पारितोषिक